सो स्टुडंट, आता बघा आपल्याला काय दिलंय, प्रॅक्टिस सेट 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे हा. तर यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला दिलेले जे इक्वेशन आहेत हे जनरल फॉर्म मध्ये लिहून त्यातल्या ए बी सी च्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, आपण बघितलेलं आहे अगोदर. तर चला आता डायरेक्ट लिहून घेऊ. पहिले बघा याचा जनरल फॉर्म आहे का. जनरल फॉर्म काय असतो आपला, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म आहे. या फॉर्म मध्येच दिलेलं इक्वेशन आहे, म्हणून डायरेक्ट आपण एबीसी च्या व्हॅल्यू लिहिणार. ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे -7 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5. तर हे झालं आपला आन्सर. सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा, जनरल फॉर्म मध्ये आहे का, हा नाहीये. तर याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये लिहा याला 2m स्क्वेअर. त्यानंतर हा 5m इकडे गेला की -5m, हा -5 इकडे गेला की +5 इक्वल टू 0. आता यामध्ये ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे -5 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5. तर अशा पद्धतीने हाही सॉल्व्ह झाला. आता यामध्ये बघा जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. दिस इज जनरल फॉर्म. ए एक्स स्क्वेअर म्हणजे आता वायचा स्क्वेअर, हा 7y इकडे गेला की -7y प्लस, आता इथे काही व्हॅल्यूज दिलेली नाही कॉन्स्टंट टर्म, सो 0 इक्वल टू 0. तर ए ची व्हॅल्यू झाली 1, बी ची व्हॅल्यू झाली -7 आणि सी ची व्हॅल्यू आली 0. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झाला. सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर सेकंड प्रॉब्लेम. आता बघा सेकंड प्रॉब्लेम मधला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. आता हा क्वेश्चन जनरल फॉर्म मध्ये लिहिलेला आहे ऑलरेडी. आता फक्त काय करायचं आहे आपल्याला, ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज याच्यामध्ये लिहून घ्यायच्या आहेत. तर चला लिहून घेऊ. आता ए ची व्हॅल्यू काय येईल 1, बी ची व्हॅल्यू काय आहे 6 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5. तर अशा पद्धतीने ए बी सी च्या व्हॅल्यू लिहिल्या. आता आपण काय करायचं, आता आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला याला सॉल्व्ह करायचंय आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो. तर आता आपण काय करणार, सर्वात अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. बी स्क्वेअर मायनस 4ac. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी या व्हॅल्यूज पुट अप करा. बी स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू आहे 5. आता बघा 6 चा स्क्वेअर होतो 36 मायनस 4 1 जा 4 आणि 4 5 जा 20. सो 36 मायनस 20 आन्सर आलं 16. तर अशा पद्धतीने बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे 16. आता समोरची स्टेप काय असते आपली, आता आपण काढणार आपला फॉर्म्युला. आता फॉर्म्युला मध्ये ही व्हॅल्यू पुट करा. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. हा आपला फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुटअप करणार. सो आता मी लिहिणार इथे x इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू आहे 6. सो बी ची व्हॅल्यू इथे मी लिहितो. आता अंडर रूट मध्ये पहिले मी हे लिहून घेतो. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 16 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू आहे 1. सो आता मी इथे x इज इक्वल टू लिहितो मायनस बी ची व्हॅल्यू 6 आहे. सो 6 आता प्लस मायनस, बघा प्लस मायनस 16 चा स्क्वेअर रूट हा झाला 4 डिवाइड बाय 2 1 जा 2. तर आता x इज इक्वल टू -6 प्लस 4 डिवाइड बाय 2 होते, और x इज इक्वल टू -6 मायनस 4 डिवाइड बाय 2 होते. दोन्ही पैकी कुठलेही एक होईल. आता x इज इक्वल टू -6 प्लस 4 -2 डिवाइड बाय 2 और x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होतो म्हणजे -10 डिवाइड बाय 2. आता बघा 2 2 गेट कॅन्सल. सो x इज इक्वल टू -1 मिळेल, और x इज इक्वल टू 2 1 जा 2 2 5 जा 10. सो x इक्वल टू -5 असं हे मिळेल.